नमस्कार मंडळी. बुक टॉकच्या पुढील भागात तुमचं खूप स्वागत आहे. आपल्याबरोबर आज आहेत अनुवाद व लेखन क्षेत्रात कार्य करणाऱ्या कीर्ती परचुरे. तिने लिहिलेल्या एमिलिया मेरी एअरहार्ट या पुस्तकाबद्दल आपण आज तिच्याशी बोलणार आहोत. चला तिच्याशी गप्पा मारूया. हाय कीर्ती. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शो मध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. प्लेजर इज ॲज ऑलवेज माइन. कीर्ती, अमेलिया हे तुझं पुस्तक मी वाचलं आणि ते किती प्रेरणादायी आहे आणि तू खूप छान लिहिलंयस. तर त्या पुस्तकाबद्दल मला तुझ्याशी बोलायला आवडेल. तर करूया सुरुवात. हो. कीर्ती, अमेलिया बद्दल पुस्तक लिहायचं हे तू कधी ठरवलंस? ऍक्च्युली सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच. तुमच्या शो मध्ये तुम्ही मला नेहमी संधी देता बोलण्याची. आणि तुम्ही इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करत राहता हे खूप इन्स्पायरिंग आहे. सो थँक्यू फॉर दॅट. अमिलिया हे माझ्यासाठी खूप स्पेशल कॅरेक्टर आहे. म्हणजे मी तिच्याबद्दल लिहायचं कधीच ठरवलेलं नव्हतं, पण ते म्हणतात ना की आय वॉज मे बी डेस्टाईन्ड टू राईट अबाउट हर. गंमत अशी झाली की मी वर्तमानपत्रात नोकरी करत होते आणि माझी मुलगी लहान होती. तर तिच्या संगोपनासाठी मी नोकरीतून ब्रेक घ्यायचा ठरवला आणि आय वॉज ॲट अ व्हेरी व्हल्नरेबल प्लेस मेंटली दॅट टाईम. की आवडीचा जॉब सोडला, लहान मुलं आहे, ती डे केअरमध्ये जाते आणि आय वॉज स्ट्रगलिंग टू फाइंड माय प्लेस. तर त्याच वेळेस मला कळलं की डायमंड पब्लिकेशनमध्ये काही लेखकांच्या ते शोधात आहेत, म्हणून त्यांना जाऊन भेटले. तर डायमंडचे जे मुख्य आहेत निलेश पाष्टे, त्यांच्याशी आम्ही बोललो. भाग्यश्री म्हणून आमची संपादक तिथे आहे होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही ना फेमस व्यक्तिमत्वांवरती एक सिरीज बनवायचं विचार करतोय. म्हणजे कसं ना, इंग्लिशमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये त्या देशातल्या मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांबद्दल लहान मुलांसाठी पुस्तकं असतात. पण आपल्या देशात तशी नाहीयेत. म्हणजे जी काही आहे ती मोठ्या माणसांना वाचण्यासाठी. मला जर एखाद्या प्रेरणादायी व्यक्तीबद्दल वाचावंसं वाटलं, तर मला थेट मोठ्यांचं चरित्र उपलब्ध असतं. लहान मुलांसाठी खूप चरित्र अशी कमी आहेत. तर म्हणून त्यांनी ठरवलं होतं, की आपण अशी सीरीज करूया. आणि त्यांनी मला विचारलं, की तुमच्या डोक्यात कुठलं नाव आहे का? तर तेव्हा अ, गंमत अशी तेव्हा ही अमिलिया माझ्या डोक्यात पॉपअप झाली. ती डोक्यात पॉपअप कशी झाली ह्याची पण एक छान बॅक स्टोरी आहे. हा, अ, सांग ना. त्याच्या आधी 1-1.5 वर्ष मी जेव्हा वर्तमानपत्रात काम करत होते, तर तेव्हा मी सिनेमा पाहत होते नाईट इन द म्युझियम नावाचा आणि असंच त्याच्यात तो बघता-बघता त्याच्यामध्ये अमिलिया इयरहार्ट हे एक कॅरेक्टर होतं आणि मला खूप उत्सुकता वाटायला लागली, की ही कोण आहे आणि एकंदरीत तिचा ग्राफ. तर मी तो सिनेमा बघणं थांबवून तिच्याविषयी Google केलं आणि मग तिचं सगळं जीवन, तिचा गूढ मृत्यू किंवा तिचा बेपत्ता होणं आणि तिचं सगळं ते इलस्ट्रियस करियर आणि सगळं वाचून मी खूप इन्स्पायर झाले आणि तो विषय तिथेच माझ्यासाठी संपला. आणि या घटनेनंतर 2 वर्षांनी जेव्हा मी त्या डायमंडच्या ऑफिसमध्ये बसले, तर त्यांनी मला विचारलं, की "तुमच्या डोक्यात कुठलं कॅरेक्टर आहे का ज्याच्यावरती आपल्याला असं लहान मुलांसाठी पुस्तक करता येईल?" तर तेव्हा थेट माझ्या डोक्यात अमिलिया अवतरली. 2 वर्षात काहीच काहीच खरं संबंध नव्हता. मी कधीच काही परत वाचलेलं नव्हतं. पण इट वॉज बरोबर. फॅसिनेटिंग की ते कॅरेक्टर कुठेतरी डोक्यात राहिलेलं होतं आणि त्यांनी विचारल्यानंतर मी ते म्हटलं, की आपण त्याच्याविषयी लिहूयात का? मजा अशी की अमिलियाचं कॅरेक्टर आपल्या देशामध्ये एवढंही अजूनही लोकांना माहिती नाहीये. पण ते निलेश सरांना बरोबर. माहिती होतं आणि त्यांनी दुसऱ्या सेकंदाला हो म्हटलं आणि मला त्याचा इतका आनंद झाला, की त्यांनी हो म्हटलं त्याच्यापेक्षा त्यांना ते माहिती होतं कॅरेक्टर आणि ती कोण आहे आणि कशी आहे. सो त्यांनी ते त्यामुळे मग अशा प्रकारे आम्ही अमिलियाबद्दल ते पुस्तक काढायचं ठरवलं आणि पुढचं तर सगळा लिहिण्याचा प्रवास मी खूप एन्जॉय केला. अरे वा, किती छान आहे. बॅक स्टोरी पण छान आहे. कीर्ती, अमेलियाची निवड करताना तुझे काय निकष होते? अ, अमिलियाचं निवड म्हणजे तिच्याबद्दल आम्ही लिहायचं ठरवलं. ह्याचं एक कारण म्हणजे तिचं अख्खं आयुष्य हे ना वेगवेगळ्या घटनांनी थोडक्यात म्हणूयात नाट्य आहे तिच्या आयुष्यामध्ये भरपूर. म्हणजे तिच्यात संघर्ष आहे, तिची जिद्द आहे, पॅशन आहे तिला पायलट होण्याविषयी. म्हणजे ती 19व्या शतकाच्या सुरुवातीला झालेली पायलट आहे. तेव्हा पायलट होणं किंवा विमान हाच प्रकार नवीन होता. त्यातही पायलटमध्येही स्त्रियांचं प्रमाण किती कमी होतं विचार करा. तर त्या ह्याच्यात ती जिद्दीनं उभी राहिली, तिनं ते सगळं केलं आणि अशा प्रकारचं नाट्य तिच्या जीवनात होतं. ती अतिशय खंबीर आहे, ठाम. ज्या काळामध्ये स्त्रियांना त्यांचं स्थान अतिशय दुय्यम होतं, अशा काळामध्ये ती घट्ट पाय रोवून उभी राहिलेली स्त्री आहे. आणि नंतर तिने वेगवेगळे विक्रम केले. तर ते विक्रम आणि सगळ्यात शेवटी तिचं तिचं विमान आणि ती बेपत्ता होणं, ज्याचे अवशेष परत कधी सापडले नाहीत. सो हे सगळंच खूप फॅसिनेटिंग होतं. तर त्याच्यामुळे ती अ, इतकं ते सगळं नाट्य तिच्या आयुष्यात भरलं होतं म्हणून आम्ही तिच्याविषयी लिहायचं ठरवलं. अमेलियाबद्दल सांग ना अधिक. अमिलियाबद्दल किमान मी 24 तास बोलू शकते, इतकी ती मला आवडते. अ,
अतिशय धाडसी बाई होती ती आणि अतिशय विचाराने खंबीर होती, ठाम होती. अ, मतं स्पष्ट होती तिची. म्हणजे आपल्याला काय करायचंय, काय नाही करायचंय. तर ती साधारणपणे 1897 मधला जन्म आहे. म्हणजे त्या काळामध्ये जरी अमेरिकेत असलं, तरी समाज, स्त्रियांचं स्थान काही फार प्रगत नव्हतं आणि अशा काळात ती जन्मलेली होती. घरात खूप संघर्ष होता, गरिबी होती आणि मग तिला एके दिवशी एका प्रदर्शनात तिने विमान जवळून बघितलं. त्या प्रदर्शनात विमानाच्या उड्डाणाचं प्रात्यक्षिक सुरू होतं आणि तेव्हा तिने ते विमान बघितलं. आणि मग तिला असं वाटलं, हम्म. की नाही हे भारी आहे, मला उडायचंय. मग पण हम्म. विमान उडवायला शिकायचं तर त्याची फीस भरपूर होती. $1000 होती, जी तिच्याकडे अजिबात पैसे नव्हते. मग तिने वेगवेगळे छोटे-छोटे जॉब केले. कधी नर्स म्हणून काम केलं, कधी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम केलं. आणि मग तिनं जिद्दीनं ते सगळं केलं, ते पैसे जमवले आणि तिने ते प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली ना, हम्म. तेव्हाचा एक किस्सा खूप छान आहे, मला अगदी सांगायला आवडेल. त्याच्यावरून अमिलिया काय हे कळतं आपल्याला. अ, बर. अमिलियाचं असं होतं, की तिला तिथे जायचं तर होतं प्रशिक्षण घ्यायला, पण इथे मी म्हटलं तसं, की पुरुष पायलट जे असतात ते स्त्रियांची संख्या कमी होती. मग अशा गर्दीमध्ये आपल्याला अजून आपण मागे पडू, आपल्याला अजून मागे कमी लेखलं जाईल असं तिला भीती होती. तर तिने काय करावं? तिने आपले मोठे लांब सडक रेशमी केस कापले, बॉयकट केला, की सो दॅट मी त्या पुरुष पायलट्समध्ये मी शोभून दिसेन. आणि तिने ना पैसे जमवून एक लेदर जॅकेट विकत घेतलं. का तर तेव्हा सगळे पायलट्स लेदर जॅकेट आणि तसा टिपिकल पायलट लूक असावा म्हणून. पण आता असं आहे, की एअरफील्डवरती तुम्ही नवीन कोरं जॅकेट घालून गेलात, तर मग उलट तुमची थट्टा होण्याची शक्यता जास्त. म्हणजे आपण बघतो ना ट्रेकिंगला नवीन शूज घालून आलेले, तशी कशी थट्टा करतो आपण, अगदी तसा प्रकार. मग तिने काय बरोबर. केलं, 3-4 दिवस ती बाई ते रात्रंदिवस जॅकेट घालून झोपायची आणि तिने ते जॅकेट मळवलं आणि मग ती ते घालून त्या एअरफील्डवरती गेली. आणि त्या एअरफील्डवरती जाण्यासाठी रोज तिला 6 किलोमीटर चालत जावं लागायचं. पण तिने ते सगळं केलं जिद्दीनं. अतिशय ते सगळा तिचा तो प्रवास होता. तिने वेगवेगळे विक्रम केले. तिला अटलांटिक वरून उडणारी ती पहिली महिला होती. पॅसिफिक वरून हे ती जगप्रदक्षिणा घालण्याचा तिने प्रयत्न केला. पण हम्म. अतिशय जिद्द, खंबीर आणि पहिल्यापासूनच डॅशिंग अशी होती. म्हणजे तिचे व्हिडिओज वगैरे आपण बघितले ना, तर खूप ते इन्स्पायरिंग आहेत. तिचा हा सगळा प्रवास खूपच मस्त आहे. कीर्ती, अमेलिया जेव्हा तिचं विमान उड्डाणाचं प्रशिक्षण घेत होती, तेव्हा बाकी जगामध्ये महिला वैमानिकांची काय स्थिती होती? त्याबद्दल तुला काही माहिती आहे का? अ, हं. विमान मुळात हा प्रकारच नवीन होता. म्हणजे लोकांना हं. ना विमान हा प्रवासासाठी वापरू शकतो आपण हे साधन, हे लोकांना पटवून द्यावं लागायचं. म्हणजे आम्ही ते स्वतः त्या संदर्भात काही मासिकांमध्ये लिखाण करायचे, की नाही तुम्ही या आणि विमानात तसं इथून विमानातून तुम्ही पटकन पोहोचू शकाल. अशी विमानांची स्थिती होती. त्याच्यानंतर यायचे पायलट्स. म्हणजे त्यामुळे पायलट हे काही करियर म्हणून कधी काही बघितलं जायचं नाही. फक्त जे धाडसी लोकं आहेत तेच फक्त त्याच्याकडे जायचे. कारण की प्रकार नवीन होता आणि सुरक्षा खूप कमी होती एकंदरीत विमानातली. त्यामुळे पुरुष पायलटची संख्या सुद्धा फार कमी होती. आणि मग त्याच्यानंतर स्त्री पायलटची संख्या होती. म्हणजे अमिलियानं बरं. जेव्हा तिला जेव्हा लायसन्स मिळालं, तेव्हा ती हे अशा प्रकारचं लायसन्स मिळवणारी अमेरिकेतली फक्त 15वी महिला होती. मग ह्याच्यावरून तुमच्या ओके. लक्षात येतं आणि बाकीच्या त्या ज्या 14 होत्या, त्यांनीही पुढे ह्यात काही करियर केलं अशातला काही भाग नाही. तर बरं. त्याच्यामुळे पण तरी तिनं त्यामुळे ती स्थिती अतिशय वाईट होती, की स्त्री पायलट्स किंवा स्त्री वैमानिक असं फार कमी होतं. पण हं. तिच्यात ही जिद्द होती अमेलियामध्ये, की नाही मला हे चित्र बदलायचंय. मला इतर मी नुसतं विमान प्रवासाविषयी जागरूकता निर्माण नाही करणार, तर मी स्त्रियांना पण प्रेरणा देईन, की नाही तुम्ही ह्याच्यामध्ये या क्षेत्रात आलं पाहिजे, जिद्दीने हे केलं पाहिजे. ती लेख लिहायची, भाषणं करायची, ती प्रचार दौरे करायची, की नाही स्त्रियांनी या करिअरमध्ये कसं आलं पाहिजे. आणि ओके. तिला मागे खेचण्याचे खूप प्रकार झाले. पण तिनं मी म्हटलं तसं परत, की ती धाडसी होती भयंकर आणि तिचं व्यक्तिमत्व इतकं उमदं होतं ना, त्यामुळे ते खूप कमी वेळ ती लोकांची लाडकी झाली ती. पण तिचं तेच म्हणणं होतं, की कुठल्याही आव्हानाला ती कधी घाबरली नाही. आणि तिचं इतरांना तेच सांगणं असायचं. त्यामुळे स्त्री वैमानिकांची संख्या कमी आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग एखादा वुमन्स डर्बी आयोजित कर, त्याच्यात भाग घे. असं ती बरं. सगळं करायची आणि त्याच्यातून तिनं इतरांनाही वैमानिक बनण्यासाठी प्रेरणा दिली. कारण की स्त्री वैमानिकांची संख्या फारच कमी होती तेव्हा. बरोबर. कीर्ती, लेखन करताना तुझी संशोधन करण्याची प्रक्रिया कशी असते? खूप मजेदार. सगळ्यात मजेदार पार्ट असतो. आपण ते म्हणतो ना, इट्स नॉट अबाउट अ डेस्टिनेशन, इट्स द जर्नी ओर द कंपनी यू हॅव. तर हं. मला खूपदा लिखाणापेक्षा ते संशोधन करण्यात जास्त मजा येते असं वाटतं, की एखादं ते कॅरेक्टर जेव्हा आम्ही ठरवतो, की हे करायचंय हं. त्याच्यावरती. तर
अर्थात आता माहितीचा सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे Googleच आहे आपल्याकडे किंवा इतर लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आहेत. संशोधन करताना मी आधी सुरुवातीचे काही दिवस फक्त त्या कॅरेक्टरबद्दल विचार करत राहते आणि वाचत राहते. शक्य बरं. तितकं वाचत राहते. त्यातून प्रयत्न असा असतो, की ते लिहिताना ते आपल्यात आधी जिरलेलं असलं पाहिजे. म्हणतात ना हं. ते मी एक फेमस कोट ऐकला होता. मला नेमकं लक्षात नाही. पण त्याचा अर्थ असा होता, की तुम्हाला पुस्तक लिहिण्याआधी तुम्हाला पुस्तक व्हावं लागतं. यू हॅव टू बिकम द बुक. तर हो, माझा तो हो. प्रयत्न असतो, की ती व्यक्तिरेखा आपल्या डोक्यात भिनावी. म्हणजे हं. अमिले माझ्या डोक्यात असं आहे, की अमिलेच्या डोक्यात मी असावे. असा त्याच्यामागचा हेतू असतो. तर त्यामुळे मी आधी तो जीवन प्रवास वाचून घ्यायचा प्रयत्न करते, की कुठे नाट्य आहे, कुठे छान किस्से आहेत. हे मांडलं पाहिजे आणि ते मांडलं पाहिजे. तर आणि सगळ्यात मुख्य भाग माझा मुख्य ह्याच्यात जातो त्याची ऑथेंटिसिटी तपासताना. आपल्याकडे ते मी सगळ्यात महत्वाचा म्हणजे महत्वाचा भार माझा त्याच्यावरतीच असतो भर. कारण की बरं. आपल्याकडे ते Googleच तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती नाही विश्वास ठेवू शकत. आणि त्याच्यातही बऱ्याचदा ना मला असंही दिसून येतं, की एखादा कधी हळू-हळू वाचत गेल्यानंतर कळायला लागतं हां, की नाही हे खरं असू हं. शकतं, हे खोटं असू शकतं. नंतर यू हॅव टू कीप गेसिंग. हे इंट्युटिव्हली तुम्हाला विचार करावा लागतो, की नाही हे कॅरेक्टरचा हा किस्सा खरंच असेल का असा? देन मग तुम्हाला कळतं. गंमत अशी की बऱ्याचदा असंही होतं, की एखादा किस्सा असतो त्या कॅरेक्टरबद्दलचा, त्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचा आणि 70% सत्य असतं आणि वरती 30-40% त्याच्यामध्ये मीठ मसाला लावलेला असतो. तर मग तुम्हाला खरंच आयडेंटिफाय करायला लागतं, की हा किस्सा किती खरा आहे. आणि मग त्याच्यासाठी हं. परत तुम्हाला 100 वेबसाईट्स तपासा किंवा रेफरन्स बुक तपासा असं असतं. रेफरन्स हं. बुकमध्ये पण तोच प्रकार असतो, की बराचसा मीठ मसाला लावलेला असतो, की ते खरे किस्से असतातच असं नाही. आणि मग मला वास्तवापासून खूप दूर नेणारे प्रसंग किंवा त्या पद्धतीची भाषा, त्या पद्धतीचे किस्से पुरवणं मला व्यक्तिशः नाही आवडत. मग मी म्हणते, की हो. थोडंसं नाट्य कमी झालं तरी चालेल. पण ते असायला पाहिजे. मग कितीतरी वेळा असं होतं, की एखादा शब्द असतो किंवा एखादीच वाक्य असतं. पण मग त्याच्यासाठी 2 दिवस परत शोधण्यात, विचार करण्यात, ते तपासण्यात, अधिकृतता तपासण्यामध्ये जातात. पण एकंदरीतच संशोधन करायला, त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायला खोलवरती जी मजा येते ना, ती अफलातून असते. ही तुझी आवडती फेज आहे म्हणजे हो, पुस्तक हो. लेखनात. अगदी. हे पुस्तक कोणत्या वयोगटासाठी आहे? ओके. मी म्हटलं तसं की डायमंड पब्लिकेशननी भन्नाट माणसं नावाची सीरीज केली. आता त्या बरं. सीरीजमध्ये बरीच पुस्तकं आलेत. पण त्या सीरीजची सुरुवात आम्ही अमिलियाच्या पुस्तकावरून केली आणि ओके. तर आमचं असं सुरुवातीला होतं की तो वयोगट एक आपण म्हणत 5वी ते 7वी च्या मुलांचा. म्हणजे एक 12-13 वर्ष ते 15 वर्ष या वयोगटासाठी आम्ही तो प्रमुख लिहिला. कारण की त्यांच्यासाठीच पुस्तकं नाहीयेत. पुढच्या बरं. वयोगटासाठी आहेत, त्याच्यापेक्षा लहान मुलांना काही त्या कॅरेक्टरविषयी इतक्यात वाचायचं नसतं. तर तो वयोगट मुख्य आमचा डोळ्यासमोर होता. पण ही जशी पुस्तकं आली ही किंवा या सीरीजमधली तर मी लिहिली, तेव्हा असं जे वाचकांचे जे फीडबॅक यायला लागले त्याच्यामध्ये असा एक गट मोठा आहे, की ज्यांना वाचन खूप आवडत नाही. पण त्यांना काहीतरी वाचायचंय. तर मग किंवा बरं. एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल त्यांना मोठं पुस्तक अगदी जाडं घेऊन बसलं आणि ती जडशीर हं. भाषा, अलंकारिक भाषा, त्यातले भरपूर तपशील हे सगळं त्यांना हं. वाचायचं नसतं. पण अशा बरं. लोकांचंही त्यांनाही सुद्धा पुस्तकं आवडतात. तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलं फक्त एक किशोरवयीन गट असं आम्ही ठरवलं होतं. पण ते ओके. पुस्तक सगळ्यांना आवडतंय आणि ह्याच्यापेक्षा काय छान असू शकतं. ती सहज सोपी भाषा आहे ना, त्यामुळे पटकन कळतं ते आणि इंटरेस्ट पण येतो मग. हे पुस्तक सगळ्या वयोगटातली माणसं वाचतायत हे तर खरंच आहे. पण किशोरवयीन मुलांसाठी लिहायचं हे तुम्ही ठरवलं. तेव्हा हं. भाषेवर मग कसं काम केलं होतंस तू? काय कसं ठरवलंस की काय ते बदल सग करायचे भाषेमध्ये? ते सगळ्यात मोठं आव्हान होतं. म्हणजे संशोधन पण ठीक आहे, ते कॅरेक्टर मुरलं, आता कधी येतात इतिहास. पण आपल्याला ॲज अन अडल्ट किंवा ॲज अ लेखक म्हणून जेव्हा आपण लिहायला बसतो, तेव्हा आपण त्याच भाषेमध्ये लिहितो, ज्या भाषेमध्ये आपण बोलतो, विचार करतो. पण ते काही वर्ष, कित्येक वर्ष खाली जाऊन त्या मुलांना समजेल असं लिहिणं, हे सगळ्यात अवघड होतं. म्हणजे मला हो. आठवतंय मी अमेरिकेचा जेव्हा पहिला चॅप्टर लिहिला होता आणि तो माझा पुस्तक लिहिण्याचाही पहिला अनुभव होता. आणि मी ते पहिलं लिहिलं होतं आणि ते असं माहितीपर क्लिष्ट झालं होतं. तर माझी जी संपादक आहे या पुस्तकाचं असं अप्रतिम संपादन केलंय तिने भाग्यश्री भागवत म्हणून डायमंड पब्लिकेशनची. तर तिने मला बरं. ते लक्षात आणून दिलं. ती म्हणाली, की गोष्टीसारखं लिही ना. मग माझ्या असं लक्षात आलं, की अरे आपण लहानपणी इतिहासाचं पुस्तक असायचं ना शाळेत, त्यातले पहिले धडे बरं. आठवते कसे बोरिंग असायचे आणि नंतर ते हळू इंटरेस्टिंग होत जायचं. तर तसं झालं होतं माझं लिखाण. ते थोडंसं माहितीपर जातं. पण जेव्हा तिनं ते हां. पॉइंट आउट करून दिलं, तर तेव्हा मला असं लक्षात आलं, की ओके राइट मला गोष्ट लिहायची आहे. म्हणजे फार काही फापट पसारा नाही, खूप कॉम्प्लिकेटेड प्रसंग, विश्लेषण असलं काही नाही.
सिंपल टू द हो. पॉइंट अमिलियाची गोष्ट किंवा अजून काय मी एडिसन दिली तर एडिसनची गोष्ट जी त्या हो. मुलांना समजेल. मग त्यांना अशी. हवं त्या भाषेत. म्हणजे आता फॉर हं. एक्झाम्पल पहिलंच पुस्तक मी लिहित होते तर त्याच्यात अमिलियाचे मग तिचे आजोबा वारले. तर आता मी हं. लिहायला जेव्हा आपण पटकन जातो एखाद्याच्यात ते तर पण हं. आजोबांचं निधन झालं. पण लहान मुलं अशी नाही म्हणणार. ते म्हणणार नाही हां, माझ्या हां. आजोबांचं निधन झालं. ते म्हणणार माझे आजोबा गेले किंवा माझे आजोबा हो. वारले. तर तशा हं. प्रकारची सोपी भाषा, छोटी वाक्य म्हणजे कितीदा पण लिहायच्या भरामध्ये किंवा ते वाचलेलं इंग्रजी डोक्यात सगळं असतं. त्याच्या भरामध्ये अशी मोठी-मोठी एकात एक गुंतलेली 2-3 वाक्य येऊन जायची. आणि मग नंतर मी ते परत सगळं वाचायचं तेव्हा लक्षात यायचं की नाही हे खूप मोठं होतंय. मग ते किमान एका वाक्यामध्ये 8 ते 10 शब्दच ठेवायचे. सोपे-सोपे शब्द वाचायचे. असं सगळं ते होतं आणि अ, परत व्हायचं असं की जसं भाषा हे एक आव्हान होतं. तसं मगाशी आणि आपण संशोधनाबद्दल बोललो. तर सगळ्यात मोठं आव्हान हे होतं की त्याच्यात काय कंटेंट द्यायचा. त्यात अमिलिया हे तर पहिलंच होतं. आमच्याकडे काही तेव्हा असं काही बेंचमार्क नव्हतं की अशा प्रकारे ते लिहायचं आहे. तर त्याच्यामुळे पहिलं पुस्तक हे थोडंसं छोटंच झालेलं आहे ते. तर आमच्या पुढे असं इमॅजिन करा तुम्ही तुम्हाला एक ना अशी लाखो फुलं दिलेली आहेत आणि त्यातली सगळ्यात सर्वोत्तम 20 फुलं निवडायला सांगितली. तर तुम्हाला असं वाटेल ना की हे घेऊ का ते घेऊ? तर अमिलेचं आयुष्य मोठं, तिच्या आयुष्यातले किस्से आणि इतक्या गोष्टी लिहाव्याशा वाटायच्या. पण मग सतत हे भान ठेवावं लागतं, की नाही आपण हे या वयोगटासाठी लिहितोय, किशोरवयीन गटासाठी लिहितोय. तर त्यांना अमुक एखादी घटना, अमुक एखादा प्रसंग हा त्यांनी वाचणं आवश्यक आहे का? हा हं. सतत निकष लावून लिहावं लागतं आणि मग खूपदा मग टाळायला लागतात, की नाही अरे किती इंटरेस्टिंग आहे हा प्रसंग, हा आलाच पाहिजे. पण मग तो शक्य तितक्या थोड्याशा प्रमाणात घेऊन किंवा कंप्लीटली अव्हॉइड करून असं सो हं. भाषा पण आणि कंटेंट काय मुलांना द्यायचं हे 2 मोठी चॅलेंजेस असायची ती आमच्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे भाषा आणि कंटेंट याची आव्हानं तू सांगितलीस. हो. पण लेखन करतानाही तुला काही आव्हानं जाणवत असतील अजून? तेच होतं, की खूप लिहावंसं वाटतं, की अरे नाही, नाही हे पण आलं पाहिजे, मग ते पण आलं पाहिजे. त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडायला होतं, की अरे किती भारी दुसरं काही सुचतच नाही. मग तिच्या अँगलनी विचार करणं व्हायचं अमेलियाच्या. आणि मग तो फाफट पसारा लिहून व्हायचा, की नाही आता मग हे पण घालूयात, ते पण घालूयात, हे तर आलंच पाहिजे, ते तर आलंच पाहिजे. आणि मग हळू ते फार लांबट व्हायचं किंवा खूपच पाल्हाळिक व्हायचं. हां, ते क्रिस्प लिहिणं अतिशय गरजेचं होतं. हे हळू-हळू त्या अनुभवातनं शिकायला मिळालं, की नेमके प्रसंग हवेत, नेमके कॅरेक्टर, नेमक्या घटना हव्यात आणि सोपं हवं म्हणजे आणि परत ते इन्स्पायरिंग हवं. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ते लेखन लिहिताना आम्ही एक सूत्र पहिल्यापासून पाळलं, की त्या व्यक्तीचं कुठेही गोड गुलाबी चित्र तयार नाही ते करत करत. म्हणजे त्याच्यावरती माझा भर असतो, की नाहीतर बरं. असं बऱ्याच आपल्याकडे होतं, की ते व्यक्तिपूजक होऊ नये ते पुस्तक. की हो, त्या हो. व्यक्तीमध्ये ह्या 4 चांगल्या गोष्टी होत्या आणि ह्या 4 वाईट गोष्टी सुद्धा होत्या. तर हं. नाहीतर मग ते फक्त गुलाबी चष्म्यातनं बघणं होईल त्या कॅरेक्टरकडे. सो अशी प्रथा आम्ही सुरू केली असं आहे, की प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी एक लेखक म्हणून मला त्या त्या व्यक्तीविषयी काय वाटतंय हे आम्ही लिहितो आणि मग त्याच्यात पण आणि इतरही संबंध पुस्तकात पण. उदाहरणार्थ अमिलिया बेफिकीर होती जराशी. की तिला बरं. प्रसिद्धीची जरा चर्चेत राहणं जरा आवडायचं. असं बरं. एकंदरीत तिच्याविषयी वाचल्यावर जाणवलं. तर ते सुद्धा मी मेन्शन केलं, की नाही फक्त रोजी पिक्चर आपल्याला तयार नाही करायचं. दॅट इस नॉट ट्रू. ते मुलांसाठी चुकीचं आहे. की त्यांना कोणी परफेक्ट व्यक्ती नाहीये ती एखादी आपण जिच्याविषयी वाचतो, की हे त्यांना कळावं. असं त्याच्या मागचा हेतू होता. अरे वाह! हे किती छान आहे. कारण किशोरवयीन मुलांसाठीचं हे लिहिलेलं असतं. त्या मुलांवर प्रभाव पडण्याच्या वयात ते असतात. तेव्हा तू हे सांगतेस हे खरंच महत्वाचं आहे. प्लस आणि मायनस दोन्ही. हं. हो. कीर्ती अजून कोणते विषय तुला खुणावतात लेखनासाठी? टू बी व्हेरी ऑनेस्ट पहिल्यापासून मला व्यक्तिचित्रण हा प्रकार फार आवडतो. म्हणजे वाचायला सुद्धा आणि योगायोगाने आता लिहायला सुद्धा. की त्या व्यक्तीविषयी बरं. वाचणं, संशोधन करणं हे मला खूप भयंकर आवडतं. कारण की मला असं खूपदा वाटतं की ट्रुथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. एखादा व्यक्ती हो. जितकं आपण इमॅजिनेटिव्ह पुस्तकं काय फिक्शन्स वाचतो, बट ठीक आहे. हॅरी पॉटरसारखं उत्तम फिक्शन आपल्या पुढे आहे. पण मला असं वाटतं एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जे प्रसंग घडलेले असतात ना, ते अतिशय युनिक असतात आणि ते तुमच्या कल्पनेच्या पलीकडचे असतात. सो व्यक्तिचित्रण हा माझा सगळ्यात आवडता भाग आहे. पण त्याच्याच अरे वाह! अनुषंगानं इतर मला असं वाटतं, की आपल्याला रिलेट होणारी पुस्तकं, सर्वसामान्यांना रिलेट होणारी त्यांच्याशी निगडीत पुस्तकं मला फार आवडतात. म्हणजे त्या प्रकारचे विषय मला खूप आवडतात.
त्या बाबतीत हं. अपर्णा वेलणकरांचं एक पुस्तक आहे. म्हणजे खूप त्यांनी वेगळाच विषय लिहिलेला आहे, की अमेरिकेत गेलेल्या पिढ्या भारतातून. म्हणजे भारताने अगदी जेव्हा बोटीतनं प्रवास करावा लागायचा, तेव्हा कुठल्या पिढ्या अमेरिकेत गेल्या, त्यांचं जीवन कसं होतं, असं त्याने लिहिलं. तर हं. मला असं वाटतं, की किती वेगळा विषय आहे हा. नेहमीपेक्षा वेगळा आणि तरी तो रिलेट होणार आहे. सो अशी कॉम्बिनेशन्स मला लिहायला फार आवडतात, की काहीतरी वेगळं आहे, पण तरी ते रिलेट होणार आहे आपल्याला. हो, अरे वाह! किती छान. आता कोणता प्रोजेक्ट आहे हातात आता सध्या याच लेखनात? सीरीजचं पुढचं पुस्तक लिहितेय मी. ते आता जवळपास होत आलंय. जे.आर.डी. वरती ते पुस्तक आहे. म्हणजे हां. त्यामागचा थॉट असा होता, की आपण मुलांना नेहमी प्रचंड संघर्ष, गरिबीतून वरती आलेले, चटके सोचलेले परिस्थितीचे आणि मग ती शून्यातनं वरती आलेली व्यक्ती आणि अशाच प्रेरणादायी त्याच्यात काही चुकीचं नाहीये, प्रश्नच नाहीये. हं. पण फक्त त्याच व्यक्ती इन्स्पायरिंग असतात असं नाही ना. एखाद्या हो. एखाद्या मुलाला बिझनेस करणं आवडू शकतं. पुढे एंटरप्रेन्योरशिपचं आता आपण बघतोय केवढं वारं वाहतंय. स्टार्टअप्स केवढे आपल्याकडं. तर एखाद्या लहान मुलाला एखाद्या मोठ्या बिझनेसमन विषयी पण वाचायला आवडेलच ना. हो. आणि जरी चॅरिटी हे खूप एफिलियंट कुटुंबात अतिशय जन्मलेले असले, खूप श्रीमंत कुटुंबात, तरी भारतामध्ये विमान वाहतूक हे क्षेत्र त्यांनी सुरू केलं आणि ते नावारूपाला आणण्यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला. म्हणजे बरोबर. मला असं आयुष्याच्या अगदी उतारवयात ते जे.आर.डी. म्हणून आज जे झाले ना, तसं त्यांची ती प्रतिमा झाली. पण हं. त्यांच्याविषयी वाचताना मला असं आलं, की अरे मला हे माहितीच नव्हतं आणि हे कदाचित जर माझ्या बाबतीत तसं असू शकेल, तर लहान मुलांच्या बाबतीतही असणारच आहे, की अरे एखाद्या बिझनेसमन विषयी का नको मी वाचायला? नेहमीच फक्त हो. शास्त्रज्ञ किंवा खेळाडू यांच्याविषयी मी वाचायला मिळतंच. पण एखाद्या बरोबर. बिझनेसमननी कसं त्याने हे केलं, की त्याचे काय आडाखे असतील, त्यांनी कसा तो त्याचा व्यवसाय वाढवला. तर म्हणून आम्ही ते जे.आर.डी. वरती लिहायचं ठरवलं आणि आता ते पुस्तक पूर्ण होत आलंय. अरे वाह! त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी तुला खूप शुभेच्छा. थँक यू. तू शोमध्ये येऊन अमेलिया या तुझ्या पुस्तकाबद्दल माहिती सांगितलीस त्याबद्दल खूप धन्यवाद. हो, थँक यू व्हेरी मच. तुमच्या निमित्ताने मला परत अमेलियाला रिव्हिजिट करायला मिळालं. थँक यू सो मच. ओके. पुन्हा भेटूया नवीन पुस्तकाबद्दल. येस, नक्की. नवीन विषय बोलूया. येस. तर मंडळी भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन लेखकाशी गप्पा मारूया. तोपर्यंत बघत राहा लँग्वेज टॉक्स.